नमस्कार. मी डॉक्टर पुष्कर बोरुले, एक एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन आहे. आजकाल सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे किंवा अनहेल्दी डाएट, व्यायामाचा अभाव याच्यामुळे कंबरच्या प्रॉब्लेम्स खूप वाढलेले आहेत. इव्हन यंग लोकांना बऱ्यापैकी स्लिप डिस्क, स्पायनल कॅनाल स्टिनोसिसचा प्रॉब्लेम होतो. खरं तर 90% लोकांना प्रॉब्लेम झाल्यानंतर जेव्हा फिजिओथेरपी, औषधं आणि व्यायाम वगैरे केल्यानंतर बराच फरक पडतो आणि दुखणं कमी होतं. पण एक 5 ते 10% लोकांमध्ये जर दुखणं कमी होत नसेल, फिजिओथेरपी, औषधं आणि व्यायाम सगळं करून बघितल्यानंतर जेव्हा त्रास कमी होत नसेल, त्यावेळेस त्यांना ऑपरेशनची गरज पडते. तर हे ऑपरेशन पूर्वीच्या काळी खूप मोठा चिरा करून, स्नायूंना चीरफाड करून, नसांना मोकळे करायचं ऑपरेशन केलं जायचं. आता तीच सर्जरी फार आधुनिक पद्धतीने केली जाते. म्हणजे की मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाइन सर्जरी, एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी ह्याच्यामध्ये आपण फक्त 9 चा कट घेऊन सर्जरी केली जाते आणि स्नायूंची चीरफाड फार कमी होते, रक्तस्राव फार कमी होतो आणि पेशंटची रिकव्हरी फार लवकर होते. तर आमच्याकडे पेशंट शीतल शहाणे मॅडम हे जवळपास 5 महिन्यापासून त्यांना शियाटिकाचा प्रॉब्लेम होता. उजव्या पायाची नस दाबली गेल्यामुळे उजव्या पायात तीव्र वेदना होत्या. त्यांना उठणं, बसणं, चालणं फार त्रास होत होता. त्याच्यामध्ये फार त्रास होत होता. त्यांनी ऑपरेशन टाळायचा किंवा जे काही प्राथमिक उपचार असतो ते सगळं त्यांनी ट्राय करून बघितलं. त्याच्यामध्ये फिजिओथेरपी, लाईफस्टाईल चेंजेस, व्यायाम हे सगळं केल्यानंतरही जेव्हा त्यांचं दुखणं कमी होत नव्हतं, तेव्हा MRI केल्यानंतर असं लक्षात आलं की L4, L5ला एक स्लिप डिस्क झालं आहे आणि L5 नर्व्ह जी आहे ती बऱ्यापैकी दाबली जाते. मग जेव्हा वेदना कमी होत नव्हत्या, तेव्हा आम्ही एंडोस्कोपी म्हणजे दुर्बिणीने ऑपरेशन करायचा निर्णय घेतला. पेशंटला सगळं समजावून सांगितलं की कशी ऑपरेशन होते, कमी चीरफाड होते, त्याने रक्तस्राव फार कमी होतो, स्नायूंची चीरफाड फार कमी होते आणि जलद रिकव्हरी होते. तर आम्ही एंडोस्कोपीद्वारे त्यांची सर्जरी केली, नर्व्ह रूटचं डिकम्प्रेशन केलं आणि त्याच्यानंतर आता त्यांचं वेदना, दुखणं पूर्णपणे कमी झालं आहे आणि ऑपरेशनच्या दिवशीच 6 तासानंतर ते चालायला लागल्या आणि आता 1 दिवसानंतर ते बऱ्यापैकी नॉर्मल चालतायत आणि त्यांच्या वेदना पूर्णपणे कमी झाल्या. नमस्कार, माझं नाव शीतल चंद्रकांत शहाणे आहे. मी राहण्यास जेलरोड इथे आहे. मला 5 महिन्यापासून पायाची नस दबल्याचा खूप त्रास होत होता. मला चालता येत नव्हतं. तर मी 2-3 डॉक्टर लोकांची ट्रीटमेंट घेतली, बट मला असं सुचवण्यात आलं की मुकेश धांडे सर आणि पुष्कर बोरुळे सर यांचा तुम्ही सल्ला घ्या. तर मी ॲश्युअर्डला आली, ॲश्युअर्ड हॉस्पिटलला आली आणि तिथे मुकेश धांडे सर आणि पुष्कर सरांनी माझी ट्रीटमेंट केली, ऑपरेशन केलं. तर आता मी पूर्णपणे व्यवस्थित चालू शकते आणि मी पूर्णपणे व्यवस्थित आहे. आता 2-3 दिवसात माझा डिस्चार्ज होऊन जाणार.